राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा जो पराभव झाला तो सर्वांच्या जिव्हारी लागलेला आहे. तो पराभव का झाला, कुणी घडवून आणला, नेमकी रणनीती काय आखली होती आणि नेमकं काय घडलं, या संदर्भात आता बराचसा उहापोह झालेला आहे. पुलाखाली बरंचसं पाणी आता वाहून गेलंय. जे काही खापर फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता तोही आता संपलाय आणि प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं हे आता समोर आले. महाविकास आघाडीचे 3 पक्ष एकत्र येऊन, महाविकास आघाडीकडे शरद पवार आहेत, उद्धवसाहेब ठाकरे आहेत, अख्खी काँग्रेस आहे, हे सगळ्यांनी एकत्र येऊनही आणि 165 संख्याबळ असतानाही 123 आमदार असलेल्या भाजपाने केलेला पराभव हा खूप धक्कादायक होता. खरं तर भारतीय जनता पार्टी जी जिंकलेली आहे ती जिंकलेली आहे रणनीतीवर, फडणवीसांच्या कावेबाजीपणावर. त्यांनी जे काही नीती आखली होती, रणनीती किंवा इतर गोष्टी ज्या त्यांनी ज्या केल्या त्या आघाडीच्या लोकांना शेवटपर्यंत कळल्या नाहीत. म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळेस ही निवडणूक रिंगणामध्ये आली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झालाय असं पसरवण्यात आलं. हे देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाला आणि त्याच्यानंतर ज्यांना बुद्धीचा भाग कमी आहे किंवा कुठलीही बुद्धिमान लोक ज्यांच्या जवळ नाहीत अशा लोकांनी पराभव होणार आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाचं सोंग घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आता निवडणुकीपर्यंत ते बाहेर येणार नाही, ते आता विलगीकरणामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर पराभव झाल्यानंतर ते हे बाहेर येतील अशा अफवा, अशा कंड्या, अशा सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या गेल्या. म्हणजे त्यांच्या बुद्धीचा भाग जेवढा आहे तेवढं त्यांनी पसरवलं. प्रत्यक्षात कोरोना हे एक नाटक होतं हे नंतर लक्षात आलं. तर कोरोना झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस 3ऱ्याच दिवशी पक्षाच्या बैठकीमध्ये हजर होते. कोरोना झाल्यानंतर 2ऱ्या दिवशी ते दिल्लीला गेले होते. ज्या काही घडामोडी त्या कोरोनाच्या काळात घडत होत्या त्याच्यावर जर महाविकास आघाडीचं लक्ष असतं तर नेमक्या काय गेम सुरू आहेत आणि आपल्याला गाफील कसं ठेवलं जातंय हे लक्षात आलं असतं. खरं तर त्यांची कोरोना टेस्ट जर पॉझिटिव्ह आली असेल किंवा ती आली असती तर त्याची नोंद ही साहजिकच आरोग्य विभागाकडे झाली असती. आरोग्य विभागाचं खातं राष्ट्रवादीकडे आहे, त्याचे मंत्री राजेश टोपे आहेत. राजेश टोपे आरोग्य मंत्री आहेत की कोरोना मंत्री आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना राजकारणाशी, पक्षाशी कसलंही आता घेणं देणं दिसत नाही. 2.5 वर्षामध्ये कोरोना आहे की कोरोना, एवढे पेशंट वाढले, एवढे पेशंट मेले आणि आता नवीन व्हेरियंट आलाय, याच्यामध्ये त्यांनी अख्खं मंत्रीपद अगदी पणाला लावलेलं आहे. यावेळेस त्यांनी नुसतं शोधलं असतं की नेमकं देवेंद्र फडणवीसला कोरोना झालाय का, त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाय का, आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्या नसेल त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट लगेच कसा आला हा शोध घेतला असता त्याच्या लक्षात आलं असतं की नेमकं काय चाललंय, पडद्यामागच्या हालचाली काय चालल्या. मागतं त्यांना कोरोना झाला हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हे टिंगल-टवालीकडे नेलं. देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं होतं की राज्यसभेची निवडणूक जिंकणं हे खूप कठीण आहे, आपल्याकडे मतांचा कोटा नाही आहे, महाविकास आघाडी शक्तिशाली आहे, ते सहज जिंकू शकतात, पण त्यांना जर हरवायचं असेल तर काय करावं लागेल हे त्यांनी समजून घेतलं. म्हणून ते दिल्लीला गेले होते. त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाशी चर्चा केली असेल, कशा पद्धतीने मतांचा कोटा ठरवला जाईल, कशा पद्धतीने ही निवडणूक होईल, हे सगळं त्यांनी समजून घेतलं असेल आणि त्याच्यानंतर रणनीती ठरवली असेल. हे तो महत्वाचा भाग होता. कोरोना हा एक यांना गाफील ठेवणं हा एकच भाग होता. तिथेच जर शोध घेतला असता की यांनी कोरोनाची अफवा का उठवली आणि जर कोरोना बरा झाला असेल तसं कोणतं औषध निघालंय की 3ऱ्या-4थ्या दिवशी कोरोना बरा होतो आणि या पक्षाच्या बैठकीमध्ये, त्यावेळेस महाविकासाच्या लक्षात आलं असतं की काहीतरी मोठा गेम शिजतोय आणि तो गेम नेमका काय हे त्यांच्या लक्षात आलं असतं. मात्र त्या पातळीवर विचार करणारी विद्वान मंडळी ही आता महाविकास आघाडीकडे नाही आहेत. खरं तर ज्यांनी ही रणनीती आखली त्यांचं नाव आहे आशिष कुलकर्णी. आशिष कुलकर्णी हे शिवसेनेतल्या बऱ्याचशा जुन्या नेत्यांना माहीत असेल. म्हणजे बाळासाहेबांचे हे शिवसैनिक, सुभाष देसाईंबरोबर त्यांनी काम केलंय, नारायण राणेंच्या विशेष ते मर्जीतले होते. शिवसेनेची जी रणनीती आखली जायची
त्याच्यामध्ये आशिष कुलकर्णींचा त्यावेळेस मोठा सहभाग असायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये म्हणजे विद्वानांपेक्षा, विचारवंतांपेक्षा, रणनीतिकारांपेक्षा धनिकांना, भ्रष्टाचारांना, पैसेवाल्यांना आणि लाचारांना ही किंमत आली, त्यांना अधिक महत्व दिलं गेलं आणि त्याच्यामुळे ही विद्वान मंडळी पक्षापासून दूर झाली. आशिष कुलकर्णींनी शिवसेना सोडली, ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमध्येही त्यांनी लोकसभेची रणनीती आखली होती. लोकसभेच्या 6 जागा निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी पद्धतशीरपणे आखणी केली होती. त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनाच घेतलं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे ही गोष्ट 2003ची. त्याच्यानंतर त्यांनी ज्या सगळ्या रणनीती आखल्या, त्यांनी जे सल्ले दिले, त्याच्यामुळे सोनिया गांधी ह्या त्यांच्यावर खुश झाल्या होत्या आणि सोनिया गांधींनी त्यांना दिल्लीत बोलून घेतलं होतं. अहमद पटेल यांच्याबरोबर त्यांना ठेवलं होतं. मात्र तिथेही काँग्रेसमध्ये तोच प्रकार, काँग्रेस वाढवायची नाहीये, तिथेही फक्त पैसाच पाहिजे म्हणून आशिष कुलकर्णी तिथे नाराज होते. काही दिवस काँग्रेसपासून दूर राहिले. त्याच्यानंतर त्यांना भाजपाने हेरलं आणि भाजपाने पुन्हा त्यांना महाराष्ट्रात आणलं. सध्या देवेंद्र फडणवीसांच्या ते कोर कमिटीमध्ये आहेत. या सगळ्या ज्या रणनीत्या आखल्या जातात त्या रणनीतीमध्ये आशिष कुलकर्णी हा शिवसेनेचा माजी शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक हा प्रमुख होता. ह्या गोष्टी अजूनपर्यंत फारशा बाहेर आलेल्या नाहीत. वरिष्ठ वर्तुळात जे चर्चिलं जातं तिथेच आशिष कुलकर्णी हे नाव माहित आहे. ह्या आशिष कुलकर्णींनी पूर्ण या निवडणुकीचा अभ्यास करून सुरुवातीलाच सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमना की आपल्याला 48 मतांचा कोटा वाढवून घ्यावा लागेल. म्हणजे मतांची गरज, उमेदवार जिंकण्याला फक्त 41 मतांची गरज असताना जी रणनीती आखली ती आशिष कुलकर्णींनी आखली. देवेंद्र फडणवीसांनी ते मान्य केलं की देवेंद्र फडणवीसांनी ते समजून घेतलं आणि त्यांच्या भरोशावर किंवा त्यांच्या विश्वासावर ही रणनीती आखली. देवेंद्र फडणवीसांनी काय रणनीती आखली, देवेंद्र फडणवीस नेमकं काय करतायत हे महाविकास आघाडीच्या लोकांना बिलकुल कळत नव्हतं. अगदी आरोग्य खात्याचं मंत्रीपद असतानाही कोरोना झालाय की नाही झालाय हेही त्यांना कळलं नाही. बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण देवेंद्र फडणवीसांना मात्र प्रत्येक गोष्ट ही कळत होती. त्याच्यामध्ये कारण होतं, आज महाविकास आघाडीमध्ये बरेचसे ईडीचे लाभार्थी आहेत. ईडी जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत हे भाजपच्या हातातलं बाहुलं असतं. आम्ही तुम्हाला वाचू, आम्ही तुम्हाला तुरुंगात जाऊन देणार नाही. जे नवाब मालिकांचं झालं, जे अनिल देशमुखांचं झालं ते तुमचं होऊ देणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगून हे ईडीचे लाभार्थी आज भाजपच्या सेवेत आहेत. म्हणजे जरी ते पक्षामध्ये असले, महाविकास आघाडीमध्ये असले, तरी आता ते काम करतायत देवेंद्र फडणवीसांचं. त्याच्यामुळे इकडली प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे जात होती. महाविकास आघाडीने आपल्या मतांचा कोटा हा 41 ठरवला, 41 मध्ये ते निवडून येत आहेत हे माहीत झालं. त्याच्यानंतर शरद पवारांनी ऐनवेळी कोटा बदलून तो 44 केलेला आहे ही माहिती तिकडे गेली होती. काँग्रेसने 2 मतं बाजूला देऊ किंवा 2 मतं आम्हाला एमआयची आणखीन मिळतील, त्यांचा कोटा त्यांनी 42चा करून आणखीन 2 मतं आपल्याकडे ऍडजस्ट करून घेतली होती. ह्या सगळ्या माहिती ह्या देवेंद्र फडणवीसांकडे जात होत्या. आता एकदा आपल्याला कोटा माहीत झाला म्हणजे राज्यसभा निवडणूक ही गणितांच्या आकड्यावर अवलंबून असते. म्हणजे खरं तर महाविकास आघाडी गणितच नापास झालेली आहे. त्यांना जर गणित नीट कळलं असतं कोट्याचं तर ते सहज जिंकले असते. पण यांचा कोटा जेव्हा माहीत झाला देवेंद्र फडणवीसांना, तर देवेंद्र फडणवीसांची जेव्हा मतं आली, म्हणजे भाजपची मतं दोन्ही उमेदवारांना म्हणजे अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना 48 मतं पडली. म्हणजे कोटा आहे 41चा. ते 41 मतं घेऊन त्यांच्या धनंजय महाडिकांना उर्वरित मतं ते देऊ शकत होते. मग त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे काँग्रेस कोटा वाढून मागत होती किंवा राष्ट्रवादी कोटा वाढून मागत होती हे त्यांना कळत होतं. मग त्यांनी इथे 48 मतांची बेरीज मारली की आपल्याला 48 मतं मिळतील आणि तशीच्या तशी ही 48 मतं पियुष गोयल यांना मिळाली. त्याच्यानंतर अनिल बोंडेंना 48 मिळाली आणि उर्वरित त्यांच्याकडे जो 27चा कोटा होता तो धनंजय महाडिकांना मिळाला. जिथे धनंजय महाडिकांना 27 मतं मिळाली आणि संजय पवार शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. म्हणजे साहजिकच शिवसेनेचा उमेदवार पहिल्या फेरीमध्ये वरचढ होता. मेक इथेच होती. 48 मतं का घेतली गेली
ही जेव्हा 48-48 मतं पडली तेव्हा महाविकास आघाडीले ज्यांचे विचारवंत जे आहेत किंवा जे विद्वान आहेत, जे हुशार आहेत, त्यांना कळलं असेल की आपला पराभव झालाय. मात्र बाकीच्यांना पहाटे 3 वाजेपर्यंत जेव्हा निकाल लागेपर्यंत महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता सांगत होता की आम्हीच जिंकणार, आमच्याकडे एवढी मतं आहेत, अगदीच आमची 3 मतं बाद झाली तरीही आम्हीच जिंकणार, हे शेवटपर्यंत सांगत होते. खरं तर 48चा कोटा पूर्ण झाल्यानंतर 100% भाजप जिंकतंय ही रणनीती आशिष कुलकर्णींनी आखली होती. त्याला पुढे नेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि ते कोणालाही कळलं नाही. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी कोणाला समजू दिलं नाही, पक्षातील लोकांनाही कळलं नाही. त्यांनी एकच सांगितलं होतं, मी सांगतो तसं मतदान करा. 48-48चा कोटा दिला. आता दुसऱ्या फेरीत ही मतं जेव्हा आपल्याला मोजली जातात त्यावेळेस एक्सेस मतं ही ट्रान्सफर होतात. तिसऱ्या उमेदवाराला ती ट्रान्सफर करायची असेल तर काय होईल, तर अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांच्याकडे 7-7 मतं एक्स्ट्रा झाली. त्यांना मतांची गरज होती 41, त्यांना 7-7 मतं जी एक्स्ट्रा झाली ती झाली मतं 14. आता 14 आणि दुसऱ्या फेरीमध्ये जी मतं त्यांना पाहिजे होती, जो कोटा पाहिजे होता तो इथे पूर्ण होतोय. तर कसा होतं बघा, आधी 27 त्यांना पहिल्या फेरीत, यांची मतं ट्रान्सफर झाली 14, म्हणजे हा जो कोटा होता तो 41 पूर्ण झाला. जे दुसऱ्या पसंतीची मतं शिवसेनेची मोजण्याआधी किंवा महाविकास आघाडीची मोजण्याआधीच हा विजय त्यांनी निश्चित केला होता. आणि म्हणून पराभव कसा झाला, तो अपक्षांमुळे झाला का, कोणी दगाफटका केला का, याच्यापेक्षा तो अगदी रणनीतिकारांनी घडवून आणलेला पराभव आहे. ती 14 मतं जी होती ती 14 मतं आणि असलेली 27 ही 41 मतं मिळाली. आता बघा तुम्ही, संजय राऊत यांना मतं किती मिळाले? 41. त्यांना 41चा कोटा पूर्ण होता. त्यांचं एक मत सुहास कांदेमुळे बाद झालं, त्यांना 42चा कोटा होता, तो 41 मतं मिळाली. 41 मध्ये ते निवडून आले काय, म्हणजे निवडून यायला 41 मतं पाहिजे होती. धनंजय महाडिकांना 27 आधीची आणि नंतरची 14 अशी करून 41 मतं मिळाली. तिथेच निकाल लागला. राष्ट्रवादीला 43 मतं मिळाली. काँग्रेसला सगळ्यात आधी, म्हणजे जे आता महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये 44 मतं ही काँग्रेसला आहेत आणि पहिल्या पसंतीची संजय पवारांना 33 मतं आहेत. समजा जे 6 अपक्ष आमदारांवर जे ठपका ठेवला जातोय ते जर त्यांच्याकडे आले असते तर संजय पवार हे जे आहेत यांना 6 अपक्ष, 33 शिवसेनेची, प्रताप गडींची जी एक्सेस मतं 3 झाली असती, काँग्रेसची त्यांना 44 मिळाले आहेत, प्रफुल्ल पटेल यांना 2 मतं जास्त मिळाली, म्हणजे ती 2 मतं अशी कुठे त्यांना 44 मतं झाली असती आणि तेही विजयी झाले असते. मात्र शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं कोट्यांचं जे गणित होतं, कोट्यांचं गणित जे होतं, मतांचा कोटा जो होता त्याचं गणित हे सपशेल चुकलेलं आहे. आणि ही रणनीती आशिष कुलकर्णींनी आखली होती हे आता समोर आलंय. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेनेचाच माणूस, माजी शिवसैनिक जातो, त्याला भाजप सांभाळत आहे आणि बऱ्यापैकी त्यांच्या रणनीतीवर विश्वास ठेवत आहे आणि त्या रणनीती आखून अगदी विजय मिळवत आहे. म्हणजे काँग्रेसने पण सेफ गेम याच्यामध्ये खेळलेली असते. काँग्रेसना 44 जे मतं मिळाली होती त्याच्यामध्ये इम्रान प्रताप गडी जे उत्तर प्रदेशचे महाराष्ट्रावर लादले होते ते राहुल गांधी यांच्या मर्जीतले होते, त्यांना निवडून आणणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे काँग्रेसनीही कुठलीही धोका पत्करायची तयारी ठेवली नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी 41 मतांची गरज असताना त्यांनी 44 मतं घेऊन त्यांचा उमेदवार सेट केला होता. पहिल्याच फेरीत ते निवडून येत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचे निवडून आले. प्रफुल्ल पटेल यांची गेम तर एकदमच सेफ होती. म्हणजे शरद पवारांनी जी मतांचा कोटा आधीच 2 मतांचा कोटा वाढून घेतला त्याच्यामध्ये ते 100% सेफ होते. म्हणजे त्या मतं यांनी कोटे वाढून घेतले याचा अर्थ हाच होता की यांना धोका होता आणि भाजपने कोटा वाढून घेतला याचा अर्थ त्यांच्याकडे गणितं जी होती ती गणितं ही व्यवस्थित बसलेली होती. म्हणजे ज्या पद्धतीने रणनीती आखली, ज्या पद्धतीने 48 मतं दिली, ती मतं जर बघितली तर त्याच पद्धतीने रणनीती जर महाविकास आघाडीने आखली असती तर त्यांचाच विजय झाला असता, पराभव कधीही झाला नसता. मात्र परिस्थिती बदलवली. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवलं. आधी सांगितलं कोरोना आहे, त्यांना गाफील ठेवलं, त्याच्यानंतर त्यांनी अपक्षांशी संधान बांधलं. आता याच्यामध्ये विजयामध्ये रणनीतिकार जसे आहेत तसं त्याचबरोबर ईडी आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना, बऱ्याच अपक्षांना, आता कोणताच अपक्ष किंवा आमदार हा धुतल्यात आणल्यासारखा स्वच्छ नाही, त्यामुळे त्यांना ईडीचा धाक दाखवला.
काहींवर ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, त्यांना तुम्हाला सहकार्य करू असं सांगितलं, त्यांना शब्द दिला. जसं शिवसेना किंवा महाविकास आघाडीतल्या ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या त्यांना अजून अटक होत नाहीये, त्यांनाही जसे यांनी शब्द दिलेत जोपर्यंत ते त्यांचं ऐकतील तोपर्यंत भाजप त्यांना बाहेर ठेवेल किंवा भाजप त्यांना त्याच्यानंतर आत घेईल. म्हणजे ह्या ईडीचे जे लाभार्थी आहेत, म्हणजे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ईडीचे जे लाभार्थी ज्यांच्यावर रेड पडलेले आहेत, त्यांच्या चौकशा चालू आहेत, त्यांना ह्या सगळ्या रणनीतीपासून किंवा पक्षाच्या ध्येय धोरणापासून त्यांना बाजूला ठेवा, म्हणजे निवडणुकांपासून बाजूला ठेवा. कारण त्यांच्या हातामध्ये जे काही जाईल ते त्यांना जी काही माहिती मिळेल ती सगळीच्या सगळी माहिती देवेंद्र फडणवीसांकडे जाईल. ईडी त्यांच्याकडून ती माहिती घेईल, त्यांना बंधनकारक राहील. ती समजा दिली नाही, त्यांनी गद्दारी केली, गडबड केली तर ते आतमध्ये जातील. त्याच्यामुळे त्यांना पक्षाने बाजूला ठेवलं पाहिजे. म्हणजे ते सगळ्याच पक्षांमध्ये ज्यांच्यावर ईडीची रेड पडलेली आहे, ज्यांची ईडीची चौकशी चालू आहे, ते फक्त वाचण्यासाठी धडपड करतायत. कारण प्रत्येकाला माहिती आहे एक दिवस तुरुंगात बसणं काय असतं. इथे तर 2.5 वर्ष तुरुंगात बसून छगन भुजबळ आलेत, अनिल देशमुखांची अजून सुटका होत नाहीये, नवाब मलिक अगदी वेडे व्हायचे बाकी राहिलेत. आपण तुरुंगात गेल्यानंतर काय ही प्रत्येकाला भीती असते. त्यामुळे पक्ष खड्ड्यात गेला, आपल्याला वाचायचं आहे आणि म्हणून ईडीचे लाभार्थी जे आहेत त्यांना पक्षाने दूर ठेवणं गरजेचं होतं. ईडीचा वापर हा देवेंद्र फडणवीस पद्धतशीर केला. ईडी बरोबर सीबीआय असेल, अगदी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट्स असतील किंवा धाकटदपा असेल, यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर एका अपेक्षेला एवढे तेवढे दिले, म्हणजे पैशांचंही असेल. महाविकास आघाडीकडे ही फक्त लेना बँक आहे, त्याच्यामुळे घ्यायचं माहिती आहे, त्यांना द्यायचं माहिती नाही. भाजपमध्ये एक टीम अशी आहे की ती घेते पण आणि देते पण. म्हणजे निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा भाजप खर्च करत आहे, महाविकास आघाडीकडे तेवढा तो दाता नाहीये कोणी. तिथे ज्याला लुटता येईल तो लुटतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने तिथेही बाजी मारली. म्हणजे पैशाच्या बाबतीमध्येही त्यांनी बऱ्यापैकी डोकं चालवलेलं आहे, बऱ्यापैकी त्यांना मॅनेज केलेलं आहे आणि बऱ्याच अंश अपक्षांची नाराजीही होती. सरकारमध्ये जे काही चाललेलं आहे ते भयानक आहे, ते भयावह आहे. आणि आमदारांना जर मंत्र्यांच्या भेटी मिळत नसतील आणि आमदारांकडून जर मंत्री पैसे मागत असतील तर आमदारांनी त्यांच्या पाठीशी का राहावं ही नाराजीही अगदी बऱ्यापैकी फडणवीसांनी हेरली. आणि म्हणून याचा सगळ्याचा परिपाक म्हणजे खरं तर आशिष कुलकर्णी सारखे विचारवंत विद्वान माणसं ही अखेरच्या क्षणी गरजेची असतात. आज काय झाले, महाविकास आघाडीकडे फक्त बोल घेवडे लोक आहेत, नको ते आणि नको तेवढं बोलतात, विचार करून कोणीही बोलत नाही. अगदी यांच्या बोलण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आलाय. म्हणजे लोक आता ऐकायला तयार नाहीये. तुम्ही जे काही बोलताय ते बोलणं जे आहे ते विकासाचं नाहीये, ते लोकांच्या हिताचं नाहीये, ते पक्षाच्याही हिताचं नाहीये. जे बोलायचं ते बोलतायत. आणि म्हणून चांगले प्रवक्ते, चांगले रणनीतिकार, विद्वान विचारवंत माणसं ही अशा वेळेस कामाला येतात. राज्यसभेमध्ये याच लोकांनी तुमचा पराभव घडवून आणलेला आहे. आता विधान परिषदेचं घोडा मैदान जवळ आहे. विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडतंय याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.